नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आषाढी वारीसाठी श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना. भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग. आषाढी एकादशी निमित्त नाथ संप्रदायाचे आद्य प्रमुख सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचा पारंपरिक पालखी सोहळा. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शनासाठी पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने प्रस्थान झाला. पहाटे किल्ले मच्छिंद्रगड येथील श्रीनाथ मंदिरात महाभिषेक, पूजा व महाआरती पार पडली. यावेळी ND पाटील शुगर कारखान्याचे चेअरमन तथा उद्योजक केदार पाटील आणि हुतात्मा बँकेचे चेअरमन गौरव नायकवडी यांच्या हस्ते पालखीची पूजा व आरती करण्यात आली. यावेळी देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष तुकाराम जगताप, सरपंच वैशाली साळुंके, उपसरपंच संभाजीराव मदने, पंचायत समिती सदस्या स्वाती मदने, यात्रा समितीचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, शशिकांत साळुंके, माजी सरपंच अनिल जाधव, तानाजी यादव यांच्यासह कारखान्याचे व्हाईस चेअरमन JD मोरे, संचालक संग्राम पाटील बाबा आणि BG सुतार उपस्थित होते. महाआरतीनंतर सकाळी पालखी सोहळा गावातील मारुती मंदिरात भक्तांच्या दर्शनासाठी विसावला. दर्शनानंतर मान्यवरांनी गडखिंडीपर्यंत भोई म्हणून पालखी वाहण्याचा मान स्वीकारला. दुपारी गडखिंडीत पारंपरिक पहिला रिंगण सोहळा संपन्न झाल्यानंतर पालखी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. पालखीचा पुढील मुक्काम ताकारी, आळसुंद, रेवणगाव, सुलतानगादे, करगणी, तडवळे, आटपाडी, लवटेवाडी नवी, महूद बुद्रुक, पळशीमार्गे 24 जुलै रोजी पंढरपूर येथे होणार असून 29 जुलैपासून परतीचा प्रवास सुरू होणार आहे. यंदाही पालखी सोहळ्यात हजारो भाविक उत्साहाने सहभागी होत असून नाथ संप्रदायाच्या या प्राचीन परंपरेला मोठा प्रतिसाद लाभत आहे. तसेच नाथ संप्रदायाचे आद्य प्रमुख सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या पालखीला वारीतील पहिल्या 5 पालख्यांमध्ये स्थान मिळावे अशी शतकाहून अधिक काळापासून भाविकांची असलेली मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे. सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या या पायी सोहळ्याकरता ज्या भाई भक्तांना देणगी द्यायची त्यांनी पाठीमागे मच्छिंद्रनाथ भक्तांना 100 धन्यवाद. या पायी सोहळ्याकरता रामचंद्र कुलकर्णी यांच्याकडून या पायी सोहळ्याकरता 1211 रुपये धन्यवाद. सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या या पायी तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.